मित्रांनो, मी माझ्या लहान काकासाठी मुलगी बघायला त्यांच्यासोबत गेलो. काकांचे वय जास्त असल्याने मलाच मुलगा समजून माझ्याकडे सगळे बघत होते. काकूचे वय खूप कमी होते. आम्ही तिथेच मुक्काम होतो आणि काकाच्या आधी मीच काकूला सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. मित्रांनो, कथा खूप भारी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, माझे नाव राहुल आहे. आज माझ्या लहान काकांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन घरच्यांनी केले होते. त्यासाठी आम्ही आज काकूंना पाहण्यासाठी जाणार होतो. घरातील सर्व मंडळी अतिशय उत्साहित होती. गावाकडचा उन्हाळा, पंख्यांच्या आवाजातही उष्णतेला काही फरक पडत नव्हता. काका म्हणजे माझे वडिलांचे थोरले भाऊ. गेल्या काही वर्षापासून एकटेच होते. त्यांचं लग्न वयात आलं होतं. एकटेपणा त्यांना खात होता. एके दिवशी त्यांनी मला बोलावलं. मला वाटलं आता संसार करावा. आयुष्य एकटं नको वाटतं. मला आश्चर्य वाटलं, पण आनंदही झाला. अजूनही आम्ही एकत्र कुटुंबातच राहत होतो. माझ्या वडिलांना धरून मला 3 काका आहेत. म्हणून 2 नंबरच्या काकांनी कोटा जाण्यासाठी मिनी लक्झरी बुक केली होती. त्या काकांचे लग्न होणार होते. त्यांचे वय साधारण 31 वर्ष होते आणि काकूंचे वय 20 वर्ष होते. कोटा आणि आमच्या घराचे अंतर 5 तासांचे होते. म्हणून सकाळी 5 वाजता आम्ही घरातून निघालो होतो. मी आणि काका मागच्या सीटवर बसलेले होतो. काकांना लग्नाची अतिशय घाई लागली होती. म्हणून काका मला सांगू लागले, राहुल, हा प्रवास संपतच नाही. तुझ्या काकूंचं घर केव्हा येईल याचीच मी वाट पाहतोय. तेव्हा मी काकांना म्हणालो, येईल काका, घाई करू नका. शेवटी सकाळी 9 वाजता आम्ही काकूंच्या घरी येऊन पोहोचलो. आमची गाडी दाराजवळ येताच बँड वाजवून आमचे स्वागत झाले. आमच्या स्वागतासाठी इतके लोक पाहून घरचे अतिशय गदगद झाले. काकूंच्या वडिलांनी मनापासून आमच्या सर्वांचे स्वागत केले आणि माझ्या वडिलांनी व काकांनीही मनापासून त्यांचे स्वागत स्वीकारले. जेव्हा आम्ही त्यांच्या घरात शिरलो तेव्हा स्वागतासाठी आणि मेजवानीसाठी काही बायका तयारच उभ्या होत्या. काकूंच्या वडिलांकडे अफाट पैसा होता. घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. आमच्याकडेही भरपूर पैसा होता. आमचे काका आणि वडील हे देखील 3 कंपन्यांचे मालक होते. दोन्ही बाजू धनाढ्य असल्यामुळे हा संबंध जुळून आला होता. नाहीतर 31 वर्षाच्या काकांना कोण आपली एवढी कमी वयाची मुलगी देणार होते. मी आणि काका शेजारी शेजारी बसलो होतो. अगोदर तर तिथल्या बायकांनी मलाच नवरदेव मुलगा समजून माझी खातिरदारी करायला सुरुवात केली. कारण मी दिसायला सुंदर आणि हँडसम होतो. त्यामुळे त्यांचा गोंधळ झाला होता. त्यानंतर मी स्वतःहून त्यांना सांगितले, नवरा मी नाही, तर हा माझा काका आहे. तेव्हा सर्वांना कळाले की हा वयस्कर माणूस नवरदेव आहे. काही वेळाने काकू अगदी सजून धजून आमच्याजवळ येऊन बसल्या. काकू दिसायला इतक्या सुंदर होत्या. एक सुसंस्कृत, साधी पण खूपच देखणी मुलगी होती. वयाने काकापेक्षा खूप लहान वाटत होती. पण चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यात वेगळंच आकर्षण होतं की मी त्यांचे वर्णन शब्दातही करू शकत नव्हतो. माझी नजर काकूंवरून हटतच नव्हती आणि काकांचीही काकूंशी बोलायची उत्सुकता वाढत होती. मी जेव्हा काकूकडे एकटक नजरेने पाहत होतो तेव्हा काकांनी त्यांच्या हाताची कोपर माझ्या शरीरावर आदळली आणि म्हणाले, राहुल, कशी आहे तुझी काकू? मी त्यावर काकांना म्हणालो, काका, काकू तर खूपच सुंदर आहे. तुम्हा दोघांची जोडी छान जुळेल. एवढं सांगून मी परत काकूंकडे पाहू लागलो. गप्पा रंगल्या, ओळखी वाढल्या. काकू खूप समजदार वाटल्या. पण माझं लक्ष त्यांच्या बोलण्यात कमी आणि नजरेत जास्त अडकलं.
त्यांनी बोलता बोलता मधूनच माझ्याकडे पाहिलं. हसून थोडंसं खड्ड्यात मी गोंधळलो. काकू तिरकस नजरेने माझ्याकडे पाहत होत्या. तेवढ्यात काकूंच्या वडिलांनी मला आवाज दिला आणि विचारले, राहुल, आता तुझा अभ्यास कसा चालला आहे? त्यावर मी त्यांना म्हणालो, काका, आता मी इथे कोट्याला अभ्यासासाठी येणार आहे. मी इंजिनिअरिंग करण्याचा विचार करतोय. त्यासाठी इथे 6 महिन्याचा कोचिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. मी इथे भाड्याची खोली घेऊन राहणार आहे. त्यावर ते म्हणाले, मुला, तू भाड्याची खोली कशाला घेणार? आमचं घर आहे. तू जेव्हा इच्छा असेल तेव्हा येऊ शकतो आणि इथे राहूनही तुझ्या कोचिंग क्लासला जाऊ शकतोस. हे घर तुझं समज. मी त्यावर म्हणालो, नाही काका, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल. माझ्या कोचिंग क्लासच्या जवळच खोली पाहीन. त्यावर ते काका म्हणाले, मुला, इतकं बोलून तू आम्हाला परका समजलास. आता आपण एकाच कुटुंबाचे आहोत. आपण एकमेकांना मदत आणि सहाय्य करायला हवे. काकाचे हे बोलणे ऐकून माझ्या आईवडिलांना आणि काकांना खूप छान वाटले की आपल्यासाठी ती संधी मिळाली आहेत. ते किती सहकार्यशील आणि प्रेमळ आहे. त्यांच्या बोलण्यावरूनच हे कळत होते. म्हणून वडिलांनीही मला त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली. त्यावर मी त्या काकांना म्हणालो, ठीक आहे काका, मी इथूनच कोचिंग क्लाससाठी ये जा करेन. एवढं बोलून आम्ही सर्वांनी मिळून मुलगी पाहण्याच्या रस्म पूर्ण केल्या आणि जेवण करून दुपारी आम्ही आमच्या घरी परतलो. काकांना काकू खूप आवडल्या होत्या. म्हणून पूर्ण प्रवासात ते काकूबद्दलच माझ्याशी बोलत होते. 2 दिवसांनी मलाही कोट्याला परत जायचं होतं. त्यासाठी घरी पोचल्यानंतर मी माझ्या सामानाची पॅकिंग करायचे नियोजन केले. 6 महिन्यासाठी लागणारे सर्व सामान आणि कपडे मी पॅक करून बॅगमध्ये ठेवले. उद्या दुपारी मी आणि काका परत काकूंच्या घरी येण्यासाठी निघालो. काका मला सोडून दुसऱ्या दिवशी परत घरी येणार होते. तेव्हा मी काकांना म्हणालो, छान झालं काका, तुम्ही माझ्यासोबत आलात. तुमची काकूंसोबतही भेट होईल. त्यावर काका म्हणाले, अरे राहुल, यासाठी तर मी आलो आहे. त्या दिवशी सर्व पाहुण्यांमध्ये तुझ्या काकूसोबत माझी बोलणं झालंच नाही. आज कुठे रात्री जेवायला जाऊ तेव्हा तिच्याशी मनसोक्त गप्पा मारेन. त्यावर मी काकांना म्हणालो, अहो काका, तुम्ही तर काकूंना भेटण्यासाठी आतुर झाला आहात. रात्री 8 वाजता आम्ही काकूंच्या घरी पोहोचलो. काकूंच्या वडिलांनी आम्हा दोघांचे मनापासून स्वागत केले. पण काकांची नजर ही काकूंना शोधत होती. काही वेळ आम्ही पुढच्या हॉलमध्ये बसून गप्पा मारल्या. त्यानंतर एका माणसाने आम्हाला एक खोली दाखवली. त्या खोलीत आमच्या राहण्याची सोय केली होती. खोली खूप छान आणि सुंदर होती. काही वेळ आम्ही खोलीत बसून गप्पा मारल्या. मग फ्रेश होऊन आम्ही जेवणासाठी डायनिंग टेबलजवळ आलो. काकाचे मन नाराज झाले होते, कारण काकांना काकूसोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचे होते. पण त्यावेळी ते शक्य झाले नाही. जेवण झाल्यावर काकांच्या सासऱ्यांनी आम्हाला आराम करण्यास सांगितले, कारण प्रवासात आमचे शरीर खूप दुखत होते. काकांचे पायही गाडी चालवून जाम झाले होते. खोलीत आल्यावर काही वेळ मी TV समोर बसलो आणि काका बेडवर झोपून मोबाईल पाहत होते. अर्ध्या तासानंतर काकूंची आमच्या खोलीत एंट्री झाली. तेव्हा काका पटकन आपल्या जागेवरून उठून बेडवर बसले. काकूंना पाहून मी त्यांना म्हणालो, काकू, या बसा. माझ्या काकूंचे नाव मीना होते. काकूंना पाहून काका म्हणाले, या मीना, बसा. काकू पंजाबी ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यानंतर माझ्या मनात विचार आला की या दोघांमध्ये माझे काही काम नाही. म्हणून मी काकांना सांगून बाल्कनीच्या दिशेने निघालो आणि काही वेळ बाहेरचे दृश्य पाहू लागलो.
काकूही काकांजवळ येऊन बेडवर बसल्या. काही वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या. काकूंचा हात काकांच्या हातात होता आणि ते दोघे एकमेकांच्या गप्पावर हसतही होते. बाल्कनीत बसून माझी नजर त्या दोघांवरच होती. काकांनी हळूच काकूंच्या गालावर एक पापी घेतले. त्यावर काकू तिथेच लाजल्या. त्या दोघांचे दृश्य पाहून माझ्याही मनात एक तरंग निर्माण होऊ लागला. काही वेळाने काकूंचा मला आवाज आला. त्या म्हणाल्या, राहुल इकडे ये. मी लगेच बाल्कनीतून उठून काकूंसमोर उभा राहिलो. त्या मला म्हणाल्या, राहुल जोपर्यंत तू इथे आहेस तुला काहीही लागलं तर मला सांग. मी काकूंना म्हणालो, ठीक आहे काकू, मी तुम्हाला सांगेन. एवढं सांगून काकू आमच्या खोलीतून बाहेर निघाल्या. आता रात्रीचे 11 वाजले होते. मलाही खूप झोप लागत होती म्हणून मी बेडवर निवांत झोपलो. काका फोनवर कुणाशी तरी बोलत होते. रात्री 12 वाजले तेव्हा मी कूस बदलली. तेव्हा काका माझ्या शेजारी नव्हते म्हणून मी उठून काकांना इकडे तिकडे पाहू लागलो. मला वाटले की काका बाजूमध्ये गेले असावेत म्हणून मी परत त्याच जागी झोपलो. पण 15-20 मिनिटांनंतरही काका बेडवर परतले नव्हते म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी बेडवरून उठून बाल्कनीच्या दिशेने गेलो तर तिथे कोणी नव्हते. मग मी आमच्या खोलीतून बाहेर आलो. आमच्या खोलीच्या शेजारीच काकूंची खोली होती. त्या खोलीच्या दाराला मी आत ढकलले. दार उघडेच होते. समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. कारण असं दृश्य माझ्या आयुष्यात मी कोणाचेही पाहिले नव्हते. काका आणि काकू एकमेकांना ठेवून प्रेमाचा आनंद देत होते. त्यांची नजर अजूनही माझ्यावर नव्हती. ते आपल्या कार्यातच दंग होते. काही वेळानंतर ते एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतले होते की त्यांना आपल्या खोलीत कुणीतरी पाहत आहे याचेही भान नव्हते. हळूहळू काका आणि काकूंनी आपले बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. जेवढी काकू बाहेरून सुंदर होती तेवढीच आतूनही सुंदर होती. त्या दोघांना पाहून माझेही काकूंबद्दल आकर्षण वाटू लागले. काकूंना मिठीत घेण्याची उत्कंठा माझ्याही मनात निर्माण होऊ लागली. त्या दोघांचा प्रेमाचा कार्यक्रम अर्ध्या तासानंतर माझ्यासमोर चालू होता. मी डोळे मोठे करून त्यांची मजा पाहत होतो. काकांना काकूंना भेटणे गरजेचे होते कारण काका उद्या सकाळीच घरी परतणार होते. पण काकूही काकांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होत्या म्हणून त्यांनी काकांना आपल्या खोलीत बोलावले होते. त्यानंतर मी त्यांच्या खोलीतून निघून माझ्या खोलीत येऊन झोपलो. माझ्या डोळ्यासमोर अजूनही काकूंचे ते चित्र फिरत होते कारण काकूंची सुंदरता माझ्या मनात गाळ ठेवून गेली होती. मी सकाळी उशिरा उठलो. मी उठून पाहिले तर काका माझ्या शेजारी नव्हते. पावसाळ्याचे दिवस होते. आभाळ काळवंट होतं आणि खिडकीतून थेंबाची टपटप ऐकू येत होती. काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या. ओल्या केसांनी साठी थोडीशी भिजलेली आणि कपाळावर छोटंसं गंध. त्याचं ते शांत नजरेला भेटणं टाळणार हसणं आणि मला आतून हलवत होतं. घरात आम्ही दोघंच होतो, मी आणि काकू. बाकी सगळे कामाला गेले होते. काकू घरात काम करत होत्या. ओल्या केसांनी साडी थोडीशी भिजलेली आणि कपाळावर थोडंसं कुंकू. त्याचं ते शांत नजरेला भिडणं टाळणार हसणं मला आतून हलवत होतं. मी काकूंना आवाज देत त्यांच्या जवळ गेलो आणि काकूंकडे काकाबद्दल विचारू लागलो. काकू, काका कुठे गेले? दिसत नाहीत. त्यावर काकू म्हणाल्या, राहुल, तुझे काका तर सकाळीच इथून निघाले. त्यांनी सांगितलं की त्यांना काही अर्जंट काम आहे म्हणून त्यांनी तुला उठवलं नाही आणि तसेच निघून गेले. मी म्हणालो, ठीक आहे काकू. मी काकूंना गुड मॉर्निंग म्हणालो. त्यावर काकूही मला गुड मॉर्निंग म्हणाल्या. मी काकूकडून 1 कप चहाची मागणी केली. काकू, मला 1 कप चहा मिळेल का?
त्यावर काकू म्हणाल्या, मी आता बनवून तुला गरमागरम चहा आणून देते. एवढं बोलून मी माझ्या खोलीत येऊन मोबाईल पाहू लागलो. माझे क्लासेस परवापासून सुरू होणार होते. काही वेळाने काकू चहा घेऊन माझ्या खोलीत आल्या. मी मोबाईलवरून माझे लक्ष काकूंकडे वळवले. मी काकूंना एकसारखा पाहत राहिलो. काकू इतक्या सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होत्या. त्यांचे मोकळे केस आणि तो फिटिंगचा ड्रेस त्या एखाद्या हिरोईनसारख्या दिसत होत्या. चहा पिताना काकूंनी मला विचारले, राहुल, आज काय नियोजन आहे तुझे? मी म्हणालो, काही नाही काकू, आज तर रविवार आहे. उद्यापासून क्लास सुरू होतील. त्यावर काकू म्हणाल्या, मग आज आपण चित्रपट पाहायला जाऊया. मी काकूंना म्हणालो, ठीक आहे काकू, नक्की जाऊ. काकू जितक्या दिसायला सुंदर होत्या तितक्याच बोलायलाही मनमोकळ्या होत्या. संध्याकाळी मी आणि काकू गाडीतच चित्रपट पाहण्यासाठी गेलो. चित्रपट पाहताना अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पाऊस खूप जोरात होता. चित्रपट साधारण 9:15 वाजता संपला. जेव्हा आम्ही चित्रपटगृहातून बाहेर आलो आणि गाडीत बसायला लागलो तेव्हा रस्त्यावरून चालणाऱ्या गाडीने माझ्या अंगावर गढूळ पाणी उडवले. माझे कपडे पूर्णपणे चिखल आणि पाण्याने भरले होते. मला त्या गाडीवाल्यावर खूप संताप आला. एवढ्या पावसातही लोक इतक्या जोरात गाडी चालवतात. काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो. त्यानंतर मी लगेच माझ्या खोलीत जाऊन कपडे बदलून अंघोळीसाठी गेलो. त्याचवेळी काकूही माझ्या खोलीत येऊन पोहोचल्या. काकूंनी आपले कपडे बदलले. मी टॉवेल गुंडाळून तिथेच उभा होतो. माझे घाण झालेले कपडे काकू उचलण्यासाठी खाली वाकल्या आणि अचानक माझे लक्ष काकूंच्या त्या ठिकाणी गेले. जेवढी काकूंची सुंदरता चेहऱ्यावर होती तेवढीच तेही सुंदर होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे मी गुंडाळलेल्या टॉवेलकडे काकूचे लक्ष गेले. काकू एकसारखं माझ्या टॉवेलकडे पाहत होत्या. त्यानंतर काकू मला म्हणाल्या, राहुल, गिझरचे पाणी गरम करूनच अंघोळ कर, कारण बाहेर हवामान थंड झाले आहे, नाहीतर तुला सर्दी होईल. एवढं सांगून काकू माझ्या खोलीतून बाहेर निघाल्या आणि मी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. मी अंघोळ करत असताना माझा मोबाईल सतत वाजत होता, म्हणून मी पटकन अंघोळ करून कोणाचा फोन आहे हे पाहण्यासाठी फोन उचलला. माझ्या मोबाईलवर मिस कॉल काकांचा होता. मी कपडे घालून काकांना फोन लावला तेव्हा काका मला म्हणाले, अरे राहुल, मीनाचा फोन लागत नाहीये. ती कुठे बाहेर गेली आहे का? जरा तिच्या खोलीत जाऊन पहा आणि तिला सांग मला फोन करायला. मी काकांना म्हणालो, ठीक आहे काका, मी पाहून सांगतो. असं म्हणून मी फोन कट केला आणि काकूंना पाहण्यासाठी त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचलो. जसा मी खोलीचा दरवाजा आत ढकलला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. काकू त्यांचे कपडे चेंज करत होत्या आणि त्यांची पाठ माझ्या दिशेने होती. काकूंची पाठ अतिशय सुंदर दिसत होती. काही वेळ मी काकूंना लांबूनच पाहत राहिलो. काही क्षणातच काकूंनी मान वळवली. त्यामुळे त्याची आणि माझी नजरानजर झाली. काकूंना मी अशा अवस्थेत पाहिल्याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो. काकूंनी लगेच जवळ असलेला ड्रेस अंगावर टाकला. मी पटकन त्या खोलीतून बाहेर निघून माझ्या खोलीत आलो. मला खूप वाईट वाटत होते आणि स्वतःची लाजही वाटत होती की काकूंच्या खोलीत जाण्याआधी दारावर टकटक करायला हवे होते. मी डोक्याला हात लावून माझ्या खोलीत बेडवर बसलो होतो. अचानक माझ्या हाताला काकूंच्या हाताचा स्पर्श झाला. तो स्पर्श माझ्यासाठी एक वेगळा आनंद देणारा होता. मी हात डोक्यावरून बाजूला केले आणि वर पाहिले.
तर काकू समोर होत्या. मी त्यांना सांगू लागलो, काकू, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. मी तुमच्या खोलीत येताना तुम्हाला हाक मारायला हवी होती, तर ही चूक झाली नसती. मी फक्त हे सांगायला आलो होतो की काका तुम्हाला बराच वेळ फोन करत आहेत. तुमचा फोन स्विच ऑफ येत होत आहे. म्हणून काकांनी माझ्या फोनवर फोन करून सांगितलं की काकूंना सांग माझ्याशी फोनवर बोलायला. काकू, अशी चूक माझ्याकडून पुन्हा कधीच होणार नाही. यापुढे मी तुमच्या खोलीत येताना एकतर हाक मारेन किंवा दार ठोठावेन. सॉरी काकू. असं म्हणून मी काकूची माफी मागितली. काकू एक शब्द न बोलता माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेऊन म्हणाल्या, अरे राहुल, यात रागवण्यासारखं काय आहे? सॉरीचा तर प्रश्नच येत नाही. माझा फोन स्विच ऑफ होता म्हणून तुझ्या काकांनी तुझ्या मोबाईलवर फोन केला. मी त्यांच्याशी बोलते, पण तू यात चाप मनावर घेऊ नकोस. जे झालं ते अपघात समजून विसरून जा. काकूंनी मला माफ केल्यामुळे माझ्या मनालाही खूप छान वाटू लागलं. काकूबद्दल माझ्या मनात आदर वाढला की काकू किती साधी आणि सरळ आहे. सर्व काही समजूनही त्यांनी मला माफ केले. नाहीतर दुसरी बाई त्यांच्या जागी असती तर तिने माझी इज्जतच घालवली असती. आता रात्रीचे 10 वाजले होते. घरात माझे आणि काकूंचे जेवण बाकी होते, कारण 9:15 वाजता मी चित्रपट पाहून आलो होतो. त्यानंतर मी अंघोळीत व्यस्त झालो. म्हणून काकूंनी मला जेवण्यासाठी हाक मारली. राहुल, ये, जेवण लावलं आहे. मी डायनिंग टेबलवर काकूंसमोरच जेवायला बसलो. पण अजूनही माझी हिंमत काकूकडे पाहायची नव्हती. काकू वारंवार माझ्याकडे पाहत होत्या. त्यावर काकू मला म्हणाल्या, राहुल, अजूनही माझ्यावर नाराज आहेस का? मी तुला सांगितलं ना, ती गोष्ट मनावर घेऊ नकोस. मी म्हणालो, नाही काकू, मला खूप वाईट वाटतंय. मी खरंच असं करायला नको होतं. मी पटकन जेवण आटपून माझ्या खोलीत आलो आणि बेडवर पडून मोबाईल पाहू लागलो. काही वेळाने काकू माझ्या खोलीत आल्या आणि एका पिशवीत काहीतरी सामान मला दाखवण्यासाठी आणलं. मला पाहून काकू म्हणाल्या, अरे राहुल, झोप लागली आहे का? मी काकूंना म्हणालो, नाही काकू, मी तसं पडलो होतो. सांगा ना, काही काम होतं का? काकू म्हणाल्या, नाही, काम तर नव्हतं, पण मला वाटलं तुला कंटाळा आला असेल म्हणून मी माझ्या लहानपणीच्या फोटोंचे ॲल्बम काढून मला दाखवू लागल्या. काकू माझ्या शेजारीच बसल्या होत्या. एक अल्बम पाहिल्यावर काकू एकदम चिटकून माझ्या शरीराजवळ बसल्या. अचानक माझ्या हाताची कोपर काकूंच्या त्या ठिकाणी स्पर्शली. माझ्या हाताच्या कोपराचा स्पर्श काकूंना आनंद देऊ लागला. म्हणून काकू अधिकाधिक माझ्या शरीराला चिटकून बसल्या. अधूनमधून मी काकूंना सांगू लागलो, काकू, तुम्ही लहानपणी खूप सुंदर दिसायच्या. त्यावर काकू मला म्हणाल्या, तू काहीही बोलतोस राहुल, मी इतकेही सुंदर नव्हते. मी काकूंना म्हणालो, काकू, तुम्ही इतक्या सुंदर आहात की जर तुम्ही आता कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर तुम्ही माझ्याच वयाच्या वाटाल. त्यावर काकू म्हणाल्या, याचा अर्थ तू माझी सुंदरता खूप जवळून पाहिली आहे. काकूच्या तोंडून असे शब्द निघाल्यावर मी थक्क झालो आणि काकूकडे पाहू लागलो. त्यावर काकू माझ्याकडे पाहून म्हणाल्या, अरे राहुल, मी तर गंमत करत होते. शेवटचा अल्बम पाहण्यासाठी मी तो टेबलवरून उचलला. त्यावेळी काकू 10वीत होत्या. तेव्हा त्या बोटिंगला गेल्या होत्या. माझ्या मनात काकूबद्दलचे आकर्षण वाढू लागले. मी मुद्दा माझ्या हाताची कोपर काकूंच्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागलो. माझी नजर काकूंच्या त्या ठिकाणी होती. मी फक्त माझ्या हातांच्या बोटांनी ॲल्बम पलवटत होतो. तेव्हा माझी आणि काकूंची नजरानजर झाली.
तेव्हा काकूही तिथेच पाहत होत्या. काकूंनाही माझ्या हाताचा स्पर्श हवा हवासा वाटत होता. मी पटकन माझी नजर काकूंच्या डोळ्यातून चोरून अल्बमवर टिकवली. माझ्या मनात आता कंट्रोल राहिला नव्हता. मलाही काकू आता हव्या हव्या वाटू लागल्या होत्या. त्यानंतर काकू आपल्या जागेवरून उठून दाराची कडी लावण्यासाठी गेल्या आणि माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. काकू एकटक नजरेने माझ्याकडे पाहत होत्या. माझी नजर अजूनही अल्बमवरच टिकून होती. काकूंनी हळूच आपला सगळं काढून बाजूला ठेवला. जेव्हा काकूंनी माझा चेहरा त्यांच्या दोन्ही हातात पकडला तेव्हा माझे संपूर्ण अंग थरथरायला लागले. मला काय करावे काही सुचत नव्हते. काकू मला म्हणाल्या, राहुल, या क्षणी मला तुझी गरज आहे. ज्या वेळेपासून मी तुला टॉवेलमध्ये पाहिलं त्या वेळेपासून मी तुझी दिवाणी झाले आहे. तुझ्या काकामध्ये ती गोष्ट नाही जी तुझ्यात आहे. कारण मी एकदा तुझ्या काकांना आजमावून पाहिलं आहे. वयामुळे मी त्यांच्याशी खुश राहू शकत नाही. मी माझ्या वडिलांचा आदर करते म्हणून मी त्यांच्याशी या गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नाही. तुझ्या काकांकडे खूप मोठा व्यवसाय आहे, पैसा आहे, पण ते मला मनाची शांती देऊ शकत नाहीत याची मी खात्री देते. म्हणून माझे आकर्षण तुझ्या काकापेक्षा तुझ्यावर जास्त आहे. मला पण आता सहन होत नव्हतं. मी काकूला उचलून जवळ घेतलं. तिचे कापसासारखे भरीव भाग माझी उत्तेजना वाढवून गेले. मी दोन्ही हाताने तिचे भरदार व्यक्तिमत्व हाताळायला लागलो तशी ती विव्हळली. राहुल सोड, कुणीतरी येईल. काकू बोलली तसं मी तिला सोडून दिलं. मी म्हणालो, काय करणार? अशी स्त्री समोर असताना कसा कंट्रोल राहणार? काकू त्या नजरेने माझ्याकडे पाहायला लागली. तुझं मला आता खरं दिसत नाही. अरे, इतकी कसली घाई आणि त्यात 2 मिनिटाचा खेळ. अशी बोलून ती मला अजून उचकवू लागली. मग मी चवटाळून म्हणालो, 2 मिनिट फक्त? तुम्हाला काय वाटलं मी फक्त 2 मिनिटाचा खिलाडी आहे? मला काकासारखी समजली आहेस का? थांबा, तुम्हाला दाखवतोच. असे म्हणून मी तिच्या भरदार व्यक्तिमत्वावर चढाई केली. ती विव्हळली. ती मला नाटकीपणाने दूर करू लागली. पण मी तिला ढकलत भिंतीला टेकवले. ती प्रतिकार बंद करून माझ्याकडं अजून त्याच नजरेने पाहू लागली. ती खूपच सुंदर दिसत होती. मी हळूच तिच्या केसातून हात फिरवला. काकू माझ्याकडे वेगळ्या भावनेने बघून हसत होती. मी तिच्याकडे डोळ्यात डोळे टाकून बघू लागलो. काकू म्हणाल्या, राहुल, मला तू खूप आवडतोस. जेव्हा तू आणि तुझे काका मला बघायला आले होते तेव्हा सगळे तुलाच मुलगा समजले होते. तेव्हा मी पण खिडकीतून तुलाच बघत होते. पण नंतर माहीत झालं की तू नाही तर तुझा काका मला पाहायला आला आहे. तेव्हा मी आतून तुटले होते. पण घरच्यामुळे मी काहीच बोलले नाही. तुला हे सांगायचं होतं पण संधीच मिळाली नाही. आज संधी मिळाली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करेन. तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन. तू फक्त मला कधी फसवू नकोस. नेहमी माझी साथ दे. त्या पुढे म्हणाल्या, मी तुझी वाट पाहते. काकूंना पाहून माझी भावना आधीच दाटून आली होती. काकूंनी माझी भावना पाहिली आणि म्हणाली, वाह, तू तर तयार झालास. मीही वेळ न दवडता काकूंना प्यापी द्यायला सुरुवात केली. काकू तर जणू वाटच पाहत होत्या की मी त्यांना मिठीत घेईन. त्या खाली उतरल्या आणि मिठी मारून पापी द्यायला लागल्या. इकडे माझ्या भावनेची अवस्था बिकट झाली होती. मला वाटत होतं काकूंना रोज सुंदर वेळचा अनुभव द्यावा. पण त्या दिवशी तर सुंदर वेळचा अनुभव द्यायचाच होता. कारण काकूंनी माझी भावना दाटून आणली होती. त्या पुढे म्हणाल्या, राहुल, आपल्याकडे जास्त वेळ नाही. आता हे सगळं सोड आणि ये. थोड्या वेळाने घरचे लोक येतील. तेव्हा दुपारचे 12 वाजले होते.
मी विचारलं, काकू तुला कशा पद्धतीने सुंदर वेळचा अनुभव आवडतो? त्या म्हणाल्या, आधी मला प्रभावी कर, मग तुझ्या इच्छेने सुंदर वेळचा अनुभव दे. मी एक अट ठेवली, काकू जर मी तुला माझ्याकडून सुंदर वेळचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला अस्तित्वाचा पण सुंदर वेळ द्यायला लागेल. काकू लगेच तयार झाल्या आणि म्हणाल्या, मी तयार आहे, पण आधी माझ्या जीवनातला सुंदर अनुभव दे, मग तू अस्तित्वाचा पण सुंदर अनुभव घे. मग काय, मला तर काकूकडून हिरवा कंदील मिळाला होता. काकू खूपच प्रभावित झालेल्या दिसत होत्या. त्यांनी सांगितलं की माझा काका त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला काय, मी तर काकूंना आज मनसोक्त सुंदर वेळचा अनुभव देणार होतो. मी पापी देत त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली. काकू माझ्या भावनेला वरूनच हाताने सुंदर वेळ देऊ लागले आणि म्हणाल्या, राहुल तुझी भावना तर खूपच मस्त आहे. मी त्याला माझ्या हाताने मोकळे करू का? मी म्हणालो, काकू हेही काही विचारण्याचं आहे. आता मी तुझा आहे, तू जे हवं ते कर. काकूंनी मला मोकळे केले. काकूंनी माझी भावना पाहून म्हटलं, वाह राहुल, मी तर तुझी दिवाणी झाले. त्यांनी आधी हाताने त्याला सुंदर वेळचा अनुभव दिला आणि म्हणाल्या, तुझ्यासारखी भावना आजवर मी पाहिली नाही. काकूंनी माझ्या डोळ्यात पाहून गोड हसत माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव देऊ लागले. 5 मिनिटांनी मी म्हणालो, काकी एकटी सुंदर अनुभव घेत जाणार का? मला पण सुंदर वेळचा अनुभव घेऊ दे. त्या म्हणाल्या, तुला कोणता सुंदर वेळचा अनुभव पाहिजे? मी म्हणालो, मला तुझ्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचा आहे, तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचाही. हे ऐकून काकू खुश झाल्या आणि म्हणाल्या, आता नाही सहन होत, आता मला सुंदर वेळचा अनुभव दे. मी लगेच काकूंच्या जीवनात भावना टाकली. काकूच्या तोंडातून आई ग मेली असं निघालं. त्या ओरडल्या, जरा प्रेमाने सुंदर वेळचा अनुभव घे ना, मी कुठे पळून जात आहे. मी भावनिक झालो आणि प्रेमाने सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो. काही वेळात काकूंनी त्यांच्या जीवनातून रंग सोडला आणि त्यांनी विचारलं, राहुल तुला अजून किती वेळ लागेल? माझं 2दा झालं, मी थकले. मी म्हणालो, काकू अजून थोडा वेळ. लवकर रंग सोडला तर सुंदर वेळचा अनुभव कसा काय येणार? काकू माझ्या बोलण्याने खुश झाल्या. मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो. थोड्या वेळाने मी रंग सोडणार होतो. मी विचारलं, काकू रंग कोठे सोडू? त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच सोड. मी सुंदर वेळचा अनुभव देत देत जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काकू प्रेमाने आवाज करत होत्या. काकूंनी पहिल्यांदाच माझ्याकडून सुंदर वेळचा अनुभव घेतला होता. आमचा हा सुंदर वेळचा अनुभव खूप वेळ चालला होता. सर्व अनुभव संपल्यावर मी काकूंचा चेहरा पाहिला. त्यांचा चेहरा खुलला होता. मी विचारलं, काकू कसं वाटलं? त्या हसत म्हणाल्या, खूप मस्त वाटलं. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मी काकूच्या सुंदर जीवनात आनंदाचे रंग भरत शेवटी शांत होत गेलो. मला पण खूप हलकं हलकं वाटत होतं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. काकूंच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मित करत होतो. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच राहुल, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, काकू तुमच्यासारखी सुंदर स्त्री असल्यावर मलाही आता कसलीच फिकर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं.
खरंच काकू, मी खूप भाग्यवान आहे. आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि स्मित केलं. मग आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत भरून प्रेम केले आणि घामाने ओले होऊन शांत झालो. आता काकूंना काकापेक्षा माझी ओढ जास्त लागली होती. काकू फक्त कामानिमित्तानेच काकांशी फोनवर बोलत असत. माझा कोचिंगचा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 होता. काकूंचा दररोज माझ्या प्रेमाची ओढ असायची. जर मला कोचिंगवरून यायला उशीर झाला तर काकू माझ्या फोनवर विचारपूस करून घरी लवकर येण्यास सांगायच्या. अशा प्रकारे काकूंच्या लग्नाआधी मी काकूंना खुश ठेवायचो. थोड्या दिवसांनी काकूंचे लग्न झाले. काकू आमच्या घरी आल्या. पुढे काय घडलं हे नक्कीच तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. मित्रांनो, भाग 2 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कथा कशी वाटली कमेंट करा. धन्यवाद.